नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। मी बिरजू रघुवंशी, शिवसेना सामाजिक कार्यकर्ता, कळमेश्वर। झालेल्या निवडणुकीत आशिषबाबू देशमुख यांचा विजय झाला। 25 वर्षाचं राजकारण सुनीलजी केदार याला कुठंतरी आळा घालण्यात आला आहे। दोन्ही जे नेते होते खूप चांगले आहे, पण आता विषय हा कळमेश्वरच्या विकासाचा आहे, ज्यासाठी आजचा मी हा व्हिडिओ बनवत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये बनवायचं कारण तेच आहे। आम्ही जे मुद्दे 4 मुद्दे ज्याच्यावर काम करायसाठी यांना आमदाराला निवडून दिला आहे, ते 4 कळमेश्वरचे खूप ज्वलनशील मुद्दे आहेत। त्यामध्ये पहिला आहे MIDC मध्ये नवीन रोजगार आणि नवीन कंपन्या आणणं। तुम्हाला मी सांगू इच्छितो की कळमेश्वरच्या MIDC मध्ये 150 कंपन्या रजिस्टर्ड आहे। त्या 150 कंपन्यापैकी फक्त 25 कंपन्या चालू आहे। हा खूप मोठा विषय आहे। त्याच्यानंतर कमीत कमी 25-30 कंपन्या बंद झाल्यानंतर ही जागा अजूनपर्यंत सोडलेली नाही आहे। ते त्यांच्या मालकीची जरी असली, पण जर ते कंपन्या चालू नाही आहे, कंपन्या बंद आहे, तर माझ्या जे नवीन आमदार येत आहे त्यांना निवेदन आहे आशिषभाऊ देशमुख यांना का त्यांनी लवकरात लवकर ती जागा खाली करून नवीन कंपन्यांना द्यावी, जेणेकरून तेथे रोजगार वाढेल आणि नवीन जनतेला काम मिळेल। त्याचबरोबर कळमेश्वरच्या 25-30 कंपन्या ज्या मोठ्या कंपन्या चालू आहेत, त्याच्यातून फक्त 3 किंवा 4च कंपन्या अशा आहे ज्या CSR फंडमधून कळमेश्वरच्या विकासामध्ये हातभार लावते। बाकीच्या 20-25 कंपन्या 1 रुपयाचाही खर्च कळमेश्वरच्या जनतेसाठी करत नाही। हे चुकीचं आहे। कुठंतरी यालाही आळा घातला पाहिजे। त्यानंतर MIDC मधलं जे घाण पाणी आहे याच्यासाठी आम्ही व्हिडिओ केला, तो तुम्ही बघितलाच आहे। तर येणाऱ्या आमदारांना त्यासाठी निवेदन आहे का लवकरात लवकर त्यांनी MIDC मध्ये एक सामूहिक वॉटर प्लांट, ज्यामध्ये पूर्ण MIDCचं पाणी तिथं जमा होईल, ते ट्रीट होईल आणि ते नंतर आपल्या नदी नाल्यात सोडण्यात येईल। हा दुसरा विषय। त्यानंतर रेल्वे क्रॉसिंग, जो साऱ्यात मोठा आणि गंभीर प्रश्न आहे कळमेश्वरच्या आम जनतेचा, रेल्वे क्रॉसिंगचा। दिवसभर आपण तिथं खूप त्रासात आहोत। JSW सारख्या कंपनीनं स्वतःचं रेल्वे स्वतःच्या कंपनीत घेऊन गेली, पण महाराष्ट्र सरकारने अजूनपर्यंत कळमेश्वरच्या जनतेसाठी ओव्हरब्रिज नाही बनवला। हाही एक गंभीरतेचा प्रश्न आहे, कारण MIDCची जी JSW ची गाडी येते तर अर्धा 1-1 घंटा आपल्याला उभं राहावं लागते। त्यानंतर दिल्ली रूट असल्या कारणाने दिवसभर भरमसाठ गाड्या 5-5 मिनिटात चालू असतात। हाही एक गंभीर विषय आहे। त्यानंतर आहे सर्वात मोठा विषय सिटी सर्वेचा। जो सिटी सर्वे कळमेश्वरचा झाला आहे तो खूप चुकीचा झाला आहे। त्या चुकीचा झाल्यामुळे कळमेश्वरच्या जनतेचे खूप लोकांच्या घरांवर, याच्या घरावर त्याचं नाव, त्याच्या घरावर याचं नाव, कोणाचं घर रस्त्यात दाखवत आहे तर कोणाची प्रॉपर्टी कमी दाखवत आहे तर कोणाची प्रॉपर्टी जास्त दाखवत आहे। ह्या साऱ्या विषयामुळे लोकांचे घराची ज्या प्रॉब्लेम्स आहेत त्या मोठ्या झाल्या आहे। त्यांना आखीव पत्रिका भेटत नाही आहे, आखीव पत्रिका भेटत नाही आहे तर कुणाला लोन उचलायचं आहे तर लोन होत नाही आहे, कुणाला घर बांधायचं आहे तर घरासाठी परमिशन भेटत नाही आहे। ह्या साऱ्या गंभीर विषय आहे। त्यानंतर कळमेश्वरमध्ये अनधिकृत लेआउट खूप सारे झाले आहे। त्या लेआउटमध्ये रस्ते नाही, नाल्या नाही, पाणी नाही। त्याच्यानंतर काही ना तर 10-10 वर्ष, 15-15 वर्षापासून नोटऱ्या मारून लोकांना प्लॉट देऊन टाकले आहे, पण त्यांना परमिशन भेटत नाही आहे। ह्या साऱ्या गंभीर विषयावर त्याचनंतर जे लेआउट पडले आहे, काही लेआउटमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही नगर परिषद करून देत नाही आहे। हाही एक गंभीर विषय आहे। हे जे मोठे विषय आहेत, ह्या विषयावर होणाऱ्या झालेल्या आमदारांना लक्ष द्यावं अशी मी त्यांना विनंती देतो। आणि नवीन उमेदवार जे निवडून आले आशिषबाबू देशमुख यांना मी खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय महाराष्ट्र।